महात्मा ज्योतिराव फुले यांचे आज स्मृतिदिन आहे। 134वा स्मृतिदिन। या 34व्या स्मृतिदिनानिमित्त सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या वतीनं, अखिल भारतीय माजी महासंघाच्या वतीनं मी सत्यशोधक शंकरराव लिंगे, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांना मी प्रथम वंदन करतो। महात्मा फुले समताभूमी, महात्मा फुले वाडा, या वाड्याचा जीर्णोद्धार 1993 साली महात्मा ज्योतिराव फुले यांची 100वी स्मृती शताब्दी ज्यावेळेला 1990ला झाली, त्यावेळेला इथला महात्मा ज्योतिराव फुले यांचा वाडा आणि त्याचा परिसर हा ॲक्वायरेशन करण्यात आला आणि शासनाच्या मार्फत 1993 साली हे स्मारक बांधून तयार झालं आणि हे स्मारक माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नातून झालं आणि एसटी कॉलेजवर एक मोठी सभा रॅली त्या ठिकाणी झाली। महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीनं ती रॅली झाली। त्या रॅलीला देशाचे राष्ट्रपती माननीय शंकरदयाळजी शर्मा त्यावेळेला आले होते आणि या समता भूमीचं लोकार्पण त्यावेळेला झालं होतं। त्यावेळेपासून या ठिकाणी दरवर्षी लाखो फुले प्रेमी या ठिकाणी येतात। महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आणि स्मृतिदिन यावेळेला या ठिकाणी खास करून फुले प्रेमी आणि वर्षभर देशभरातून आणि परदेशातून सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा गौरव आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी या वाड्यातून जे समता किंवा या वाड्यातून अस्पृश्यता, या वाड्यातून जे काही समाजकार्य, क्रांतिकारी समाजकार्य चालू केलं, तर तोच हा वाडा महात्मा ज्योतिराव फुले यांचा तो वाडा, त्या वाड्याचं संक्षिप्त आपण या ठिकाणी आपल्याला माहिती देत आहोत। तर हे महात्मा ज्योतिराव फुले यांचा जो वाडा आहे, तो वाडा, हा जो वाडा आहे, हा वाडा, या वाड्यातूनच महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी ज्या शाळा चालू केल्या, पुणे आणि पुण्याच्या परिसरामध्ये पहिली मुलींची शाळा जी काढली ती भिडेवाड्यामध्ये सावित्रीबाई फुले यांनी जे शाळा काढली, त्या शाळेला आता 175 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 1 जानेवारी 1848ला या देशातील पहिली मुलींची शाळा महात्मा ज्योतिराव फुले यांनी जी काढली, तोच महात्मा ज्योतिराव फुले यांचा हे राहतं घर फुलेवाडा। महात्मा ज्योतिराव फुले यांचं जे शिक्षण झालं, त्या शिक्षणामध्ये मिचल हायस्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं। त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुले यांनी एक ग्रंथ वाचलेला होता, तो ग्रंथ होता थॉमस पेन यांनी लिहिलेला जो ग्रंथ होता, त्या ग्रंथाचं जे नाव होतं ते राईट्स ऑफ मॅन। आणि राईट्स ऑफ मॅन म्हणजे आता आपण म्हणूया मानवाधिकार। आणि मानवाधिकार ज्या वेळेला असतो, त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुले यांना एक अनुभव आला की त्यांचे मित्र ब्राह्मण समाजाची एक लग्नाची वरात होती आणि त्या लग्नाच्या वरातीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांना त्यांच्या मित्रांनी आमंत्रित केलेलं होतं। तरी सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांना तिथल्या त्या ब्राह्मण लोकांनी ओळखलं आणि शूद्र, कुंभार, माळी समाजाचा हा माणूस या आपल्या बरोबरीनं कसं काय चालतो, आपल्या वरातीत कसं काय आला म्हणून त्यांना हाकलून दिलं। त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुले यांचं प्रत्यक्षात समतेचं कार्य चालू झालं आणि आपल्यावर कसे अन्याय होतात त्याचे काय कारण आहेत, तर ज्यावेळेला त्यांनी थॉमस पेनचा जो ग्रंथ वाचला, त्या ग्रंथामध्ये राईट्स ऑफ मॅन, त्याच्यामध्ये मानवाधिकार कोणते कोणते आहेत आणि त्याचं मूळ कारण शिक्षणात आहे, म्हणून त्यांनी पहिल्यांदा शिक्षणाचं काम हाती घेतलं। आपल्या
सुवृत्ते पत्नी यांना लग्नानंतर शिकवलं आणि शिकून सुद्धा ट्रेंड शिक्षिका बनवलं। त्या ट्रेंड शिक्षिका आपल्या अहमदनगरच्या मिसेस मिचल यांच्या कॉलेजमधून त्या शिकल्या आणि त्या शिकल्यानंतर 1 जानेवारी 1848ला पहिली मुलींची शाळा जी काढली तो भिडेवाडा। आणि त्या भिडेवाड्यातून ज्या शाळा त्यांनी 1848ला शाळेचं वृत्त चालू केलं होतं, तर त्या शाळेच्या बरोबर त्यांनी पुणे आणि पुण्याच्या परिसरामध्ये 18 शाळा काढल्या आणि शाळेचं काम जेव्हा व्यवस्थित चालू झालं त्यावेळेला त्यांनी त्यावेळेला त्यांनी आपल्या जे सहकारी होते वाळवेकर, परांजपे, गोवंडे किंवा चिपळूणकर असे जे सहकारी त्यांचे होते त्या सहकार्यांच्या ताब्यात या शाळा दिल्या आणि दुसऱ्या कामाला सुरुवात केली। दुसरं काम म्हटलं तर पुण्यातील एक जटिल प्रश्न होता। तो जटिल प्रश्न म्हणजे विधवा। या पुण्यामध्ये जवळजवळ 13,000 विधवा त्यावेळेला होत्या आणि विधवा त्यांची जे लग्न होत होती त्यावेळेच्या प्रथेनुसार लहान वयात लग्न व्हायचे आणि त्यांचे जे पती असायचे ते जास्त वयाचे असलेले लवकर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर ह्या विधवा स्त्रियांचं केश वेपन करणे, त्यांना विद्रूप करणे आणि घरातल्याच लोकांनी काही अन्याय अत्याचार करणे, त्यांच्यावर बलात्कार करणे आणि त्यातून जे संतती निर्माण होईल त्यावेळेला त्या महिलांना तोंड दाखवायला जागा राहत नव्हती, म्हणून त्या एकतर आत्महत्या करायच्या किंवा मुलं झाली त्या मुलांचा लहानपणी जन्माबरोबरच मृत्यू व्हायचा आणि त्यावेळेच्या इंग्रज सरकारच्या कायद्यानुसार जर मृत्यू झाला किंवा लहान वयात बालहत्या झाली तर त्यावेळेला काळ्या पाण्याची शिक्षा होती। म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी याच वाड्यामध्ये पाळणा संगोपन गृह काढलं, विधवा संगोपन गृह काढलं आणि प्रत्येक पुण्याच्या घरोघरी जाऊन त्यांनी पत्रक वाटलं की आमच्या घरी या, आमच्या वाड्यात या, आपलं सुखरूप बाळपण करा, बाळपण झाल्यानंतर जो मुलगा किंवा मुलगी जे होईल ते बाळ तुम्ही बरोबर घेऊन जावा किंवा आमच्याजवळ ठेवा। अशा प्रकारे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी याच वाड्यामध्ये पाळणाघर चालू केलं, विधवा संगोपन घर चालू केलं आणि अनेक प्रकारे चाली रीती रूढी परंपराला फटा देऊन जे केश वेपन केलं जात होतं त्या केश वेपन प्रथेच्या विरोधात महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुणे आणि मुंबईमध्ये नाभिक समाजाचा संप घडवून आणला। तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी एक शिक्षणाचं काम केलं, दुसरं विधवा प्रथा किंवा केश वेपन याला फटा दिला आणि शिक्षणासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिलं नाटक लिहिलं, ते नाटक तृतीय रत्न। आणि तृतीय रत्न जे नाटक होतं त्या नाटकामध्ये जो संदेश होता तो आपल्या बहुजनांना किंवा शेतकरी शेतमजुरांना कसे हे सनातनी लोक किंवा वैदिक लोक फसवतात, दर महिन्याला एक वेगळा वेगळा फंडा काढून त्या ठिकाणी जी फसवणूक केली जात होती त्या फसवणुकीचं चित्रीकरण कसं त्या नाटकामध्ये त्यांनी केलं होतं। त्याचं कारण होतं की अज्ञान आणि शिक्षण, तर त्यासाठी त्यांनी ते नाटक केलेलं होतं आणि नाटकाचा शेवट असा केलेला होता की एक शेतकऱ्याचं जोडपं असताना त्या जोडपाने संध्याकाळी जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर स्टेजवरच त्यांनी जेवण झाल्यानंतर एक घोषणा दिली। ती घोषणा म्हणजे चला शिकायला चला, चला शिकायला चला। आणि त्याच नाटकामधून जी घोषणा दिली त्या घोषणेचा परिणाम असा झाला की प्रौढ शिक्षण सुद्धा शाळा महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी याच वाड्यात चालू केल्या। महात्मा ज्योतिराव फुले हे पुरुषांना शिकवत असत आणि सावित्रीबाई फुले या स्त्रियांना शिकवत असत। तर या महापुरुषांचे जे इथं फोटो आहेत हे सुद्धा सगळे सत्यशोधक आहेत आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना जे सहकारी आहेत त्यांचे हे फोटो या ठिकाणी या स्मारकामध्ये आहेत। तर हे स्मारक जे आहे ते 1993 साली महात्मा फुले समता परिषद यांच्या माध्यमातून छगनरावजी भुजबळ साहेब त्यावेळेला महसूल मंत्री होते आणि त्यांनी हा फुलेवाडा याचं स्मारक निर्माण केलं आणि या
जनतेला अर्पण केलं तेव्हापासून हा वाडा प्रकर्षित आला आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं जे कार्य आहे ते अहोरात्र या वाड्यातून चालू होतं. त्याचाच संदेश आता आपल्याला सर्व जगामध्ये पोहोचण्याचं काम हा फुले वाडा करत आहे. आज 134व्या स्मृतिदिनानिमित्त महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी आपण सत्यशोधक ओबीसी फेडरेशन यांच्या वतीनं ही चळवळ चालू केलेली आहे आणि सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा वसा आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे जे कार्य केलं त्या कार्याची सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत. हाच तिकडे सावित्रीबाई फुले यांचा जो हा वाडा आहे या वाड्यातून एक क्रांतिकारक निर्णय घेण्यात आला. तो निर्णय म्हणजे की महात्मा ज्योतिराव फुले यांची विहीर आणि ही विहीर त्यावेळेला या आजूबाजूला जी झोपडपट्टी होती किंवा इथं दलित वस्ती, मुस्लिम वस्ती, अल्पसंख्याकाची वस्ती होती या ठिकाणी नगरपालिकेचा नळ हे होता. पण या नळावर पाणी भरण्यासाठी दलिताला त्यावेळेला बंदी होती आणि पाणी करून त्यावेळेला या दलितांना त्रास भोगावा लागत होता. त्यावेळेला एक क्रांतिकारक पाऊल महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे उचललं तो ही विहीर सर्व दलितांसाठी खुली केलेली ही ऐतिहासिक विहीर आहे आणि या विहिरीतूनच एक क्रांतिकारक म्हणजे अस्पृश्यता निर्मूलनाचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी या वाड्यातूनच केलेला आहे. हा पवित्र वाडा, या पवित्र वाड्याचं दर्शन घेण्यासाठी लाखो लोक या जगातून या ठिकाणी येतात. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याची सर्व माहिती या ठिकाणी घेतली जाते. तर हे जे स्मारक आहे ते ऐतिहासिक स्मारक आहे आणि या स्मारकातून ऐतिहासिक निर्णय, ऐतिहासिक कामगिरी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेली आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी याच वाड्यामध्ये आपलं साहित्य लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये एक सामाजिक संघटन ही इथूनच चालू केलेलं आहे. हे संघटन 24 सप्टेंबर 1873ला सत्यशोधक समाजाची स्थापना या ठिकाणी केली आणि त्या चळवळीतून शेतकऱ्याचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, अंधश्रद्धेचे प्रश्न, अन्याय अत्याचाराचे प्रश्न, विधवा संगोपनाचे प्रश्न, बालहत्या प्रश्न, अनेक प्रश्नाला उकल देण्यासाठी या ठिकाणी इथं जे साहित्य लिहिलं त्यातलं पहिलं साहित्य म्हणजेच सत्यशोधक समाजाची स्थापना करून या ठिकाणी सार्वजनिक सत्यधर्म या ठिकाणी स्थापन केला आणि सत्यशोधक समाजाची चळवळ याच वाड्यातून चालू केलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिलं नाटक लिहिलेलं आहे ते नाटक तृतीय रत्न, त्यालाच आपण तिसरा डोळा म्हणू. शिक्षण हा तिसरा डोळा, ते एक साहित्य त्यांचं आहे. त्यानंतर गुलामगिरी हे जे साहित्य आहे हे आपल्या बहुजनावर कसं अन्याय केला जातो, गुलामगिरीतून कशी सुटका करायची किंवा गुलामगिरीची काय कारणं आहेत, तर हे संवादात्मक ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ महात्मा ज्योतिराव फुले यांनी अमेरिकेतील काळ्या आणि गोऱ्या हे जो संघर्ष आहे, वर्णद्वेष आहे, त्या द्वेषातून मुक्ती ज्यांनी दिली त्या चळवळीला आणि ज्यांनी मुक्ती दिली त्यांना तो ग्रंथ अर्पण केलेला आहे. आणि तोच ग्रंथ पुढं महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक छगनरावजी भुजबळ साहेब यांनी बराक ओबामा यांना भेट दिलेला आहे. आणि त्याच इंग्लिशमध्ये जो ग्रंथ आहे त्याला सॅल्वरी म्हटलं जातं. तो सॅल्वरी ग्रंथ हा अमेरिकेमध्ये अनेक प्रकारे शाळेतून त्याचं शिक्षण दिलं जातं. असं क्रांतिकारक लिखाण महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेलं आहे. दुसरा जो ग्रंथ आहे तो ब्राह्मणाचं कसब याच्यामध्ये प्रत्येक महिन्याला, प्रत्येक वाराला, प्रत्येक वेळेला वेगळे वेगळे सण आणि त्याच्या पूजा अर्चा आणि त्या चाली रीती रूढी परंपरा याच्यातून आपल्या बहुजन समाजाला कसं बाहेर काढायचं हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्या पुस्तकातून सांगितलेलं आहे. त्यानंतर त्यांनी जे
साहित्य निर्माण केलेलं आहे ते साहित्य म्हणजे शेतकऱ्याचा असूड. शेतकऱ्याला कसं नागवलं जातं, नडवलं जातं, शेतकऱ्याला बी बियाणं, खते, पाणी किंवा जमीन सुधारणा हे जे सरकारनं द्यायला पाहिजे ते दिलं नसल्यामुळं, त्यांना हमी भाव न दिल्यामुळं किंवा भाव कमी आल्यामुळं आपल्या शेतकरी कसं कर्जबाजारी होतो हे त्यांनी ज्या वेळेला ब्रिटिश याची राणी त्यांचा जो मुलगा होता कॅनॉट हा पुण्यामध्ये आला त्यावेळेला शेतकऱ्याच्या वेशामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्याची जे समस्या होत्या त्या समस्या त्या ठिकाणी मांडल्या होत्या. त्याचबरोबर 1882 ला एक हंटर कमिशनला निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनामध्ये शिक्षणामध्ये कोणत्या कोणत्या सुधारणा पाहिजेत, शिक्षण कसं पाहिजे, शिक्षणाला शिक्षक कसे पाहिजेत, सर्व आपल्या बहुजन समाजाला शिकवणारे बहुजन समाजातील शिक्षक पाहिजे, त्याला प्रत्येक विद्यार्थ्यांना राहण्याची, खाण्याची आणि शालेय साहित्य यांना मोफत दिलं पाहिजे, सर्वांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण दिलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांना हे जे मजुरांची मुलं, शेतकऱ्याची मुलं आहेत ते दुसऱ्याच्या इथं कामाला जातात आणि कामाला न जाता शाळेला गेले तर ते घरातली लोक घर प्रपंच चालवण्यासाठी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी मुलाची जी मदत होते ती मदत होत नसल्यामुळे ते शाळेला पाठवत नव्हते. तर त्यांना पगार म्हणून किंवा स्कॉलरशिप म्हणून ते स्कॉलरशिप देण्याचं सुद्धा हंटर कमिशनला निवेदन दिलं होतं. त्याचबरोबर प्राथमिक शिक्षणाबरोबर आमच्या बहुजन समाजाला व्यवसाय शिक्षण द्यावं अशा प्रकारचे त्या ठिकाणी हंटर कमिशनला विनंती केलेली होती. अशा प्रकारचे क्रांतिकारक लिखाण महात्मा ज्योतिराव फुले यांनी याच वाड्यामधून केलेलं आहे आणि सार्वजनिक सत्य धर्माची स्थापना केलेली असताना सार्वजनिक सत्य धर्माचं जे सार्वजनिक सत्य धर्म जे पुस्तक आहे ते आपल्या चाली, रीती, रूढी, परंपरा याला पर्याय काय, लग्न कसं करायचं, गृहप्रवेश कसा करायचा, मृत्यूभोज कसा घालायचा किंवा एखाद्या दुकानाचं उद्घाटन कसं करायचं, अशा प्रकारच्या ज्या नाना विधी आहेत या विधीचं जे सार्वजनिक सत्य धर्मामध्ये त्या सार्वजनिक सत्य धर्म ज्याला सत्यशोधक म्हटलं जातं आणि सत्यशोधक त्यांच्या ज्या प्रतिज्ञा आहेत त्या 33 प्रतिज्ञा त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. लग्नामध्ये ते लग्न कसं केलं पाहिजे, त्यासाठी मंगलाष्टका कुठल्या म्हणल्या पाहिजेत किंवा पूजा, निर्मिकाची पूजा ज्या ठिकाणी दिलेली आहे, वधूवरांना शपथ कोणती द्यायची ती शपथ दिलेली आहे. असं ते सार्वजनिक सत्य धर्माचं पुस्तक आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपलं विलपत्रही त्यामध्ये लिहिलेलं आहे आणि विलपत्रामध्ये महत्वाचं जे लिहिलेलं आहे ते त्यांचा दत्तक पुत्र यशवंत याला सर्व प्रॉपर्टी विलपत्रामध्ये दिलेले आहे. यशवंतनं जर सत्यशोधक पद्धतीनं काम नाही केलं तर ते सर्व प्रॉपर्टी माळी, धनगर किंवा दलित, मुस्लिम या लोकांना ती वाटून द्यावी, त्याच्याकडली काढून घ्यावी. अशा प्रकारचा क्रांतिकारक निर्णय सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांनी याच वाड्यातून घेतलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी अनेक प्रकारच्या क्रांती केलेल्या आहेत. महात्मा ज्योतिराव फुले हे उद्योगपती होते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुणा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीची स्थापना केलेली होती आणि त्या पुणा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीच्या माध्यमातून ते बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट घेत होते. त्याचबरोबर पुण्यावरून मुंबईला भायखळ्यापर्यंत रेल्वेने भाजीपाला दररोज या ठिकाणी घेऊन जाण्याचं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे होतं. रेल्वेच्या लोहमार्गाला खडी पुरवणे, मजूर पुरवणे हे सुद्धा काम होतं. त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुणा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीमधून जे पुण्याला पाणी पुरवठा करणारं जे धरण आहे खडकवासला धरण, या खडकवासला धरणाचं काम, त्याला दगड चुना पुरवण्याचं काम किंवा त्यांच्या कॅनलचं काम हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुणा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीच्या माध्यमातून केलेलं आहे. पुणे ते सातारा जाणारा जो रोड आहे त्या रोडवर कात्रजचा जो बोगदा आहे तो महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुणा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीच्या माध्यमातून बांधलेला आहे. पंड गार्डनचा जो पूल आहे तो पुण्यावरून अहमदनगरला जाण्यासाठी जो येरवड्याच्या त्या रोडला जो बांधलेला मुळा मुठा नदीवर जो संगमाच्या खालच्या बाजूला बांधलेला जो पूल आहे तो पूल 100 वर्षाच्या गॅरंटीला बांधलेला पूल अजून आता 150 वर्ष झाली तरी तो जसाच्या तसा आहे. म्हणजे महात्मा फुले यांची कामं हे अतिशय क्वालिटीची कामं होती. खडकवासला धरण जे होतं ते खडकवासला धरणाच्या वरची धरणं 1956 साली
जो पूर आला त्या पुरामध्ये फुटली आणि त्याचं पाणी सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांनी बांधलेला खडकवासला धरण होता त्या धरणामध्ये आली, तरी सुद्धा ते धरण जसंच्या तसं आज सुद्धा आहे. म्हणजे आपल्या क्वालिटी काम आणि कष्टाने कमवलेले जे पैसे आहेत, महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीमध्ये पुस्तक विक्रीचंही काम केलेलं आहे, पुस्तक छापायचं काम केलेलं आहे, प्रकाशनाचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर बॉम्बे इलाका म्हणजे सिंध प्रांतापासून जे कर्नाटक, हुबळी, कारवार, धारवाड किंवा आपला जो विजापूर किंवा बेळगाव इथंपर्यंत आपला महाराष्ट्र होता, तो कच्छ किंवा सिंध प्रांतापर्यंत पाकिस्तानपर्यंत आपला मुंबई इलाका होता. या सर्व इलाख्याची एजन्सी मुस, जे सोन्याचं वितळण्याचं काम ज्या मुशीमध्ये केलं जातं, त्या मुशीची एजन्सी सुद्धा या पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीकडे होती. आणि या सर्व कामातून महात्मा ज्योतिराव फुले जे काम करत होते त्या कामाचा वर्षाचा टर्नओव्हर 12 लाख रुपये होता आणि त्याच्याबरोबर त्याच वेळेला टाटा कंपनीचा टर्नओव्हर हा 20 लाख रुपयाचा होता. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले हे टाटापेक्षा त्यावेळेला 60 पट मोठे होते असा हा उद्योगपती. महात्मा ज्योतिराव फुले या उद्योगपती यांनी टिळक यांना डोंगरीच्या तुरुंगातून सोडवण्यासाठी 10,000 रुपयाचा जामीन सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कंपनीतल्याच पार्टनरच्या मार्फत मुंबईला पैसे 10,000 त्यावेळेला पोच करून टिळक आणि आगरकर यांना जामीन सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांनी केला होता. म्हणूनच त्या डोंगरीच्या जेलमधून ते सुटले. त्याचबरोबर मुंबईला महात्मा ज्योतिराव फुले यांनी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या मार्फत जी कामगार संघटना काढली, त्या कामगार संघटनेचं नाव होतं मिल्स हँड, मजदूर मिल्स हँड. तर या मजुरांच्या संघटनेच्या मार्फत तिथं मजुरावर होणारे अन्याय, 16-16 तास होणारं काम ते 8 तासावर आणलं आणि रविवारची सुट्टी त्या ठिकाणी मजुरांना जाहीर केली आणि मजुरावरचा अन्याय कमी करण्याचं काम सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुंबईतल्या सर्व गिरणी कामगारांचा होणारा अन्याय त्या ठिकाणी बंद केला. त्यांचे अनुयायी नारायण मेघाजी लोखंडे यांनी दीनबंधू हे पत्रक सुद्धा मुंबईमध्ये चालवलं. ज्या वेळेला महात्मा ज्योतिराव फुले यांना 1887ला पॅरालिस झाला, त्यावेळेला विश्रांतीसाठी नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईला त्यांना घेऊन गेले आणि मुंबईमध्येच त्यांची 61वी साजरी केली. 11 मे 1888ला मांडवी कोळीवाडा या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांना राव बहादूर वडेकर यांच्या हस्ते महात्मा हा किताब देण्यात आला. महात्मा हा किताब म्हणजे या भारतरत्नापेक्षा कितीतरी मोठा असलेला हा किताब आहे. त्याचं कारण आहे की 1932 साली ज्यावेळेला येरवडा जेलमध्ये आपले महात्मा गांधी होते आणि त्या महात्मा गांधी यांनी म्हटलेलं होतं, त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारलेला होता की आपण पण महात्मा आहेत आणि महात्मा ज्योतिराव फुले हे पुण्यातून होऊन गेले, तर त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तर महात्मा गांधी म्हणाले, मैं काय का महात्मा, सच्चा महात्मा वो महात्मा है जो महात्मा ज्योतिराव फुले है. तर ही पदवी जी आहे ती महात्मा गांधींनी सुद्धा श्रेष्ठ आहे असं म्हटलेलं आहे. तर हे महात्मा ज्योतिराव फुले यांचं महान कार्य त्यावेळेला सर्व स्तरातून लोकांना मुंबईच्या त्या मांडवी कोळीवाड्यामध्ये बोलण्यात आलेलं होतं. त्यामध्ये सयाजीराव गायकवाड, नरेश बरोड्याचे त्यांनाही बोलण्यात आलेलं होतं, परंतु ते काही कारणानं आले नव्हते. परंतु त्यांनी एक शुभेच्छा पत्र दिलेलं होतं आणि त्या शुभेच्छा पत्रामध्ये आपले राजे गायकवाड नरेश यांनी एक उपाधी दिलेली होती आणि ती उपाधी म्हणजे इंडियन बुकर टी वॉशिंग्टन. महात्मा ज्योतिराव फुले यांना इंडियन बुकर टी वॉशिंग्टन म्हटलेलं आहे. बुकर टी वॉशिंग्टन याने ज्या काळ्या आणि गोऱ्या संघर्षामध्ये अमेरिकेमध्ये संघर्ष केला आणि त्या संघर्षामध्ये जे काम केलं, त्याच पद्धतीनं या देशातील जे अस्पृश्य आहेत, दलित आहेत, यांच्या चाली रीती रूढी परंपरा, वैदिक आणि शूद्र अतिशूद्र असे जे
जाती व्यवस्था निर्माण केलेली आहे। त्या जाती व्यवस्थेच्या विरोधात महात्मा ज्योतिराव फुले यांनी समता प्रस्थापित करण्याचा जो या ठिकाणी चळवळ चालू केली, त्याच प्रकारची चळवळ अमेरिकेमध्ये बुकर टी वॉशिंग्टन यांनी काळे आणि गोरे यांच्याबद्दल केलेली होती, म्हणूनच त्यांना इंडियन बुकर टी वॉशिंग्टन असं म्हटलेलं आहे। अशा अनेक पदव्या महात्मा ज्योतिराव फुले यांना दिलेल्या आहेत। कुणी कार्ल मार्क्स पदवी दिलेल्या आहेत, कुणी त्यांना अनेक पदवीने उच्चारित केलेलं आहे। महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर अनेक प्रसंगानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पॅलेसमध्ये ज्यावेळेला झालेला होता, त्यांनी याच वाड्यामध्ये सार्वजनिक सत्य धर्माची स्थापना केलेली होती आणि त्याचं जे लिखाण होतं ते लिखाण त्यांना पॅरेज झाल्यानंतर उजव्या हाताने लिखाण करता येत नव्हतं, म्हणून त्यांनी डाव्या हाताने लिखाण केलेलं सार्वजनिक सत्य धर्माचं जे लिखाण आहे ते डाव्या हाताने महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं आहे आणि त्याचं प्रकाशन महात्मा ज्योतिराव फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाई फुले यांनी 1891 ला केलेलं आहे। तर महात्मा ज्योतिराव फुले यांचा पॅलेसमध्येच 28 नोव्हेंबर 1890 ला याच वाड्यामध्ये देहांत झाला। त्यावेळेला त्यांच्या भाऊभाऊकीने महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्यासाठी काय दिलं नाही, ठेवलं नाही, म्हणून त्याची या ठिकाणी शिकाळी धरण्यासाठी नकार दिला आणि जी टिटवा आपण त्याला म्हणतो, तर या इतिहासामध्ये एका महिलेने सावित्रीबाई फुले यांनी जो लहान मुलगा दत्तक घेतलेला जो आपला यशवंत होता, त्या यशवंतला एका हाताने धरून एका हाताने जे टिटवं धरलं, ते ऐतिहासिक काम सावित्रीबाई फुले यांनी केलं आणि आपल्या वैकुंठ भूमीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांना अग्नी दिला। सावित्रीबाई फुले यांनी एका महिलेने चितेला अग्नी देण्याचा प्रसंग हा ऐतिहासिक होता। तसंच महात्मा ज्योतिराव फुले यांची इच्छा होती की याच वाड्यामध्ये माझं दफन केलं जावं। त्यामध्ये महानगरपालिकेने परवानगी न दिल्यामुळे त्यांचं दफन न करता दहन करण्यात आलं आणि त्यांच्या ज्या अस्थी होत्या त्या अस्थी कलश या ठिकाणी आणलेला आहे आणि त्या अस्थी कलशाचं हे जे मंदिर आहे हे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अस्थी कलशाचं मंदिर आहे। तर 1890 ला महात्मा ज्योतिराव फुले यांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी जवळजवळ 7 वर्ष त्यांचा जो सार्वजनिक सत्यधर्म किंवा सत्यशोधक चळवळ चालवली। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या निधनानंतर मुंबईमध्ये 1892 ला एक दंगल झालेली होती आणि ती दंगल थांबवण्यासाठी सावित्रीबाई फुले मुंबईला गेल्या आणि तिथं नारायण मेघाजी लोखंडे यांच्या सहकार्याने, सत्यशोधक समाजाच्या सर्व सहकार्याने मुंबईतील सर्व झोपडपट्ट्यामध्ये, मुंबईतील सर्व कामगार वस्त्यामध्ये, मुंबईतील सर्व घराघरामध्ये जाऊन प्रचार केला आणि आपल्या भायखळ्यामध्ये एक शांतता सभा घेतली। त्या सभेला त्यावेळेला 60,000 लोक जमलेले होते आणि 60,000 लोक, मुंबईची लोकसंख्या त्यावेळेला 6 लाख होती। त्यावेळेला 60,000 लोकांची सभा म्हणजे फार मोठी सभा त्या ठिकाणी जमलेली होती आणि त्या सभेमध्ये शांतता कमिटी निर्माण करून शांतता संदेश दिला। त्यानंतर मुंबईमध्ये 100 वर्ष दंगल झाली नाही आणि या दंगलीसाठी मला हुसेनभाई दळवाई आणि त्यांच्या सहकार्याने मुंबईमध्ये गेल्या 2 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये जे दंगल दृश्य किंवा जातीय तेढ निर्माण झाली त्यावेळेला शांतता कशी प्रस्थापित करायची त्या म्हणून सर्व समाजातील सर्व प्रमुखांना बोलण्यात आलेलं होतं। त्यामध्ये इस्लामिया जिमखाना मरीन लाईन चौपाटी या ठिकाणी मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये मी त्यांना सांगितलं की आपल्या फातिमा शेख सावित्रीबाई फुले आपल्या आदर्श आहेत, त्यांनी 100 वर्षापूर्वी जे दंगली थांबवण्यासाठी कार्य कसं केलं त्याचा अभ्यास करावा। 100 वर्षानंतर दंगल झाली नाही, दंगल झाली ती परत 1992 साली जी दंगल झाली 6 डिसेंबर 1992 ला जी दंगल झाली ती दंगल जातीय दंगल झाली ती 100 वर्षानंतर झाली आणि त्यावेळेला शरद पवार साहेब दिल्लीतनं संरक्षण मंत्री पद सोडून मुंबईमध्ये आले आणि पुन्हा मुख्यमंत्री झाले।
त्याच्यामध्ये श्रीकृष्ण आयोग वगैरे निर्माण केला. त्या आयोगामध्ये ज्यांची नावं आली त्या नावावर कारवाई केली नाही आणि तो श्रीकृष्ण आयोग तसाच दाबून ठेवला. तर सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांचं जे कार्य इतकं महान आहे. सावित्रीबाई फुले यांनी मुंबईमध्ये 1896ला जी प्लेगाची साथ आली त्या प्लेगाची साथ आटोक्यात आणण्यासाठी नारायण मेघाजी लोखंडे आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून मुंबईमध्ये एक आरोग्य कॅम्प लावला आणि त्या कॅम्पमध्ये सर्वांना आरोग्य सुविधा त्या ठिकाणी दिल्या आणि त्याच्यामध्येच नारायण मेघाजी लोखंडे यांचा 8 फेब्रुवारी 1896ला मृत्यू झाला. त्यानंतर मुंबईमध्ये सुद्धा तशीच साथ आली आणि सावित्रीबाई फुले पुण्यामध्ये आल्या आणि पुण्यामध्ये ते साथ ज्यावेळेला प्लेगाची साथ आली त्यावेळेला साथीचा रोग आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी आपला दत्तक पुत्र डॉक्टर यशवंत हे मिलिटरीमध्ये होते त्यांनी पत्र पाठवलं आणि पुण्याला बोलवून घेतलं आणि हडपसरच्या ससाणे नगरमध्ये आरोग्य कॅम्प निर्माण केला आणि त्या आरोग्य कॅम्पामध्ये प्रत्येक घराघरामध्ये जाऊन जे प्लेगाची लागण झाली, साथीची लागण झाली त्या दलित वस्तीमध्ये किंवा ज्या असहाय्य लोकांना सहाय्य करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी घरोघरी जाऊन प्रचार करून आपल्या डॉक्टर यशवंत मार्फत उपचार करून त्यांना बरे केले. त्यावेळेला या पुण्यातील जी प्रतिष्ठ मंडळी होती, पुण्यातील जे राजकारणी मंडळी होती, मोठी मंडळी होती, त्यांनी आरोग्य सुविधा न देता हे पुणे सोडून बाहेरगावी निघून गेले, साथीच्या रोगाला भिवून बाहेर गेले. परंतु सावित्रीबाई फुले भेल्या नाहीत. त्यांनी तो साथीचा रोग आटोक्यात आणण्यासाठी कॅम्प उघडला आणि शेवटी पांडुरंग गायकवाड नावाचा जो मुंडव्यामध्ये राहणारा जो दलित वस्तीमधला दलिताचा एक मुलगा या साथीच्या रोगामध्ये त्याला लागण झालेली होती, ताप आलेला होता आणि त्याला चालता सुद्धा येत नव्हतं. 8-9 वर्षाचा मुलगा सावित्रीबाई फुले यांनी आपल्या चादरेमध्ये गुंडाळून पाठीवर त्याला जवळजवळ 5-6 किलोमीटर आणलं आणि यशवंतच्या दवाखान्यामध्ये त्याला उपचार केला. पांडुरंग गायकवाड हा त्या उपचारातून बरा झाला. परंतु सावित्रीबाई फुले यांना त्यावेळेलाच लागण झाली आणि त्यामध्येच 10 मार्च 1897ला सावित्रीबाई फुले यांचा ते अंत झाला. तर महात्मा ज्योतिराव फुले यांचा 1890ला देहांत झाला. सावित्रीबाई फुले यांचा 1897ला देहांत झाला. या क्रांतिकारी जोडप्याला आजपर्यंत महाराष्ट्र शासनाने किंवा या भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार दिलेला नाही. त्याच्यापेक्षाही महात्मा पदवी अतिशय मोठी आहे, परंतु सन्मान हे सरकार का करत नाही, तो सन्मान या सरकारने करावा ही एक मागणी करतो. सावित्रीबाई फुले यांच्या नावाने जे आपलं पुणे विद्यापीठ होतं, या विद्यापीठाला माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं नाम विस्तारीकरण झालेलं आहे. परंतु पुणे विद्यापीठाचा जो लोगो आहे तो शनिवारवाडा तसाच आहे. शनिवारवाडा हे विषमतेचं प्रतीक आहे, म्हणून तो लोगो शनिवारवाडा काढून हा फुलेवाडा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा लोगो म्हणून वापरावा ही आपल्या महाराष्ट्र सरकारला माझी कळकळीची विनंती आहे. सावित्रीबाई फुले यांनी 175 वर्षापूर्वी पहिली मुलींची शाळा सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाड्यात काढली. तो वाडा आता अक्वायरेशन केलेला आहे किंवा तो शासनाने ताब्यात घेतलेला आहे. त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांची पहिली शाळा म्हणून आंतरराष्ट्रीय स्मारक त्या ठिकाणी उभारण्याचा संकल्प या सरकारने केलेला आहे. त्यासाठी 150-200 कोटीचं बजेट त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि पंतप्रधान मोदी यांनी ऑनलाईन उद्घाटन गेल्या 2 महिन्यापूर्वी केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदनही करतो. परंतु ते काम नेटाने, जोराने आणि चांगल्या प्रकारे झालं पाहिजे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुंबईमध्ये अनेक कामं केलेले आहेत. त्यामध्ये पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीच्या माध्यमातून जे काम केलेलं आहे, त्यांचे जे पार्टनर आहेत त्या पार्टनरने मुंबईमध्ये महानगरपालिकेची इमारत बांधलेली आहे. जे आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आहे, रेल्वे स्टेशन, ते सुद्धा पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीच्या पार्टनरनीच बांधलेलं आहे. त्याबरोबर पोस्टाची इमारत, महानगरपालिकेची इमारत, महाराष्ट्र टाइम्सची इमारत किंवा फोर्टमधील अनेक बिल्डिंगा बांधलेल्या आहेत.
तर त्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक मुंबईमध्ये झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी त्या स्मारकामध्ये जागतिक दर्जाचं महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावानं त्या ठिकाणी साहित्य महात्मा ज्योतिराव फुले आणि जे विचार त्यांच्या विचाराचं जागतिक साहित्य त्या ठिकाणी पुस्तकालय वाचनालय आणि ग्रंथालय त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं झालं पाहिजे ही एक माझी मागणी आहे। महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांचा जो वाडा आहे या वाड्याला जागा फार कमी आहे तर आजूबाजूची वस्ती अक्वायरेशन करून या वाड्याचं विस्तारीकरण करावं। त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव आपलं नायगाव त्या ठिकाणी हे स्मारक झालेलं आहे त्या स्मारकाचंही विस्तारीकरण करावं आणि सावित्रीबाई फुले सृष्टी त्या ठिकाणी निर्माण करावी अशा प्रकारच्या मागण्या मी या ठिकाणी शासनास करतो आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या या स्मृती दिनास आज मी त्यांच्या हस्ती कलशास नमन करतो आणि त्यांना विनम्र अभिवादन करतो। धन्यवाद। जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय भारत, जय संविधान।